हरिओम सर्वांना। तर आज आपण एक नवीन आसन शिकणार आहोत। त्या आसनाचं नाव आहे हलासन। या हलासन या आसनामध्ये आपल्या शरीराचा आकार हा एका हलाप्रमाणे म्हणजेच नांगराप्रमाणे होतो। त्यामुळे या आसनाला हलासन असे नाव दिले आहे। नांगर ज्याप्रमाणे जमीन नांगरून भुसभुशीत करतं व नवीन पीक पेरणीसाठी ती जमीन अनुकूल बनवतं, त्याप्रमाणे या आसनामध्ये आपल्या शरीराच्या नाड्या ताणल्या जातात व त्यांमधील ताठरपणा कमी होतो। या आसनाची पूर्वस्थिती शयन स्थिती ही आहे। आता आपण बघूया आसन घ्यायचं कसं व सोडायचं कसं। क्रमांक 1 या अंकाला श्वास घ्यायचा आहे व श्वास घेत घेत आपले दोन्ही पाय वर उचलायचे आहेत व जमिनीशी काटकोनात ठेवायचे आहेत। क्रमांक 2 या अंकाला श्वास सोडत सोडत आपली कंबर वर उचलायची आहे व आपले पाय आपल्या डोक्यावरून मागे न्यायचे आहेत व ते हवेत तरंगते ठेवायचे आहेत। आता क्रमांक 3 या अंकाला श्वास पूर्णपणे सोडला गेल्यावर पाय खाली नेऊन आपल्या पायाचे अंगठे जमिनीवर टेकवायचे आहेत व चवडे ताणलेले असले पाहिजे। आता आपण पाहणार आहोत आसन स्थिती सोडायची कशी। तर क्रमांक 1 या अंकाला श्वास सोडायचा आहे व श्वास घेत घेत दोन्ही पाय जमिनीवरून वर उचलायचे आहेत व पाय गुडघ्यात वाकवायचे नाहीत, ते सरळ ठेवायचे आहेत। क्रमांक 2 या अंकाला श्वास घेत पाठीचा कणा सावकाश जमिनीवर टेकवायचा आहे व क्रमांक 3 या अंकाला श्वास सोडत दोन्ही पाय सावकाश जमिनीवर ठेवायचे। आता या आसनाचा कालावधी किती आहे? तर एकदा आपल्याला हे आसन व्यवस्थित जमायला लागलं की हे आसन आपण 30 सेकंद एवढ्या कालावधी पुरतं करायचं आहे, जेणेकरून आपल्याला या आसनाचे सर्व फायदे मिळतील। आता आपण या आसनाचे परिणाम बघणार आहोत। तर परिणाम म्हणजे फायदे बघणार आहोत। तर या आसनाचे फायदे काय आहेत? तर आपल्या पाठीचा कणा हा पाठीच्या कण्यात जास्तीत जास्त घडी होते व त्यामुळे तो संपूर्णपणे उत्तम प्रकारे ताणला जातो व तो अधिक लवचिक बनतो। कमरेपासून पायापर्यंतचे स्नायू ताणले गेल्यामुळे त्यातील नाड्यांची शुद्धी होते व शिरागत वातविकार देखील या आसनामुळे नाहीसा होतो। आपल्या पोटातील स्नायू व इंद्रियांवर दाब पडल्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढवण्यास या आसनाचा आपल्याला लाभ होतो। धन्यवाद।